हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ऐश्वर्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. नवीन एका दिवसाची आणि नवीन एका ब्लॉगची आपण सुरुवात करूया. तर मला ब्लॉग आहे तो सकाळपासूनच स्टार्ट करायचा होता, पण भाव्या आणि मी दोघीच होत्या, त्यामुळे मला सकाळपासून काय ब्लॉग स्टार्ट करायला भेटला नाही, कारण की भाव्याला कंपल्सरी एका माणसाला सांभाळावं लागतं, तर तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण की ती एका जागी अजिबात बसून खेळत नाही. आता आता ती पूर्ण घरभर फिरते आणि तिला एक बघत राहावं लागतं. सगळे आहेत ना कामानिमित्त बाहेर गेले होते, त्याच्यामुळे घरी कोणच नव्हता, त्याच्यामुळे तिला मला बघावं लागलं. सो आता ती झोपली आहे, तर म्हटलं चला आता आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. आपले जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लस फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. कॉफीला तिचं मील देऊया. एन्जॉय. कॉफीला तिचं जेवण दिलं, भाव्याला आहे ना इकडे झोपवलं आहे. सगळ्यात पहिला तर कॉफीला तिचं मील देऊन टाकलंय ना. आज आमच्याकडे भात आहे ना ते थोडंसं कमी झालंय आणि पप्पा सुद्धा येत आहेत माझे भाव्याला भेटण्यासाठी, तर ते सुद्धा जेवायला येत आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा भात लावायचा, त्याच्यामुळे पटकन पहिला भात लावून घेते. इकडे लावलेला आहे भाताचा कुकर आणि पप्पांनी मच्छी आणलं इकडे, उपळ्या, बोंबील आणि कोलंबी. आता ते पटापट साफ करून घेते. आता आहे ना अचानक संध्याकाळी आमचा दौरा चालला आहे माझ्या माहेरी, कारण की माझ्या माहेरी माझी एक बहीण आहे ती येत आहे आणि तिचा बर्थडे आहे, तर ते सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललो आहोत विरारला. चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा विरारला माझ्या माहेरी. तर आता आम्ही विरारला पोहोचलो आहोत. आता आम्ही जाऊन ऑटो पकडू आणि मग पोहोचू माझ्या माहेरी. हा आहे आमच्या माई मावशीच्या बड्डेचा केक. इकडे मी जशुडे आणि जशुडेची आई माऊ आहे. आता मी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. हे दोन माझे बकरे भाऊ एक पाठ सरळ करून एक पाठ उलटा करून बसलेले जेवायला आणि नवरोबा बसलेला आहे मोबाईलवर आणि माझी बेटी झोपली आहे. ही आहे माझी मनी माऊ, गोरू माऊ, मालकुंडी माऊ आहे ही आमची. शिफ्टीने अजूनपर्यंत मला मारलं नाही, आता ही आमची मालकुंडी माऊ एक माऊ नंबर 1. तर हे आमची माऊ नंबर 2. हिचं नाव आहे काळू आणि हे तिचे बेबीज आहेत 3. हा एक 1 पहिला बेबी तिच्या बरोबर झोपलेला आहे. आता ह्यांची काय नावं ठेवलीत मला माहित नाही. ह्याचं एकट्याचं मला नाव माहिती आहे, ह्याचं नाव आहे गड्डू, हा नंबर 2. तर इथे चाललेलं आहे आमचं जेवण, मटण आणि भात आहे आणि अर्ध्यापैकी जेवण माझं झालेलं आहे आणि नंतर मला लक्षात आलं की मला काहीतरी शूट करायचं आहे जेवणाचं, त्याच्यामुळे हे असं. माहेरी आल्यावर आहे ना माझ्या आणि माझ्या भावंडांची मस्ती चालू असते, तर हा असं झोपला होता तर त्याला मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं. आता आम्ही निघालो आहेत आणि आम्हाला बाय बाय करायला बघा. भाव्याचे मामा, भाव्या आणि डॅडू इकडे बसलेले आहेत आणि यांची मस्ती चाललेली आहे. आता चाललो आहोत आम्ही घरी आणि पाऊस सुद्धा आलेला आहे. आता आम्ही जाणार आहोत केळव्यापर्यंत भाऊजींच्या गाडीत आणि मग तिकडून आम्ही ट्रेनने घरी. चलो आता आमची जर्नी सुरू झाली आहे. आम्ही चाललो आहोत भाऊजींच्या गाडी मधून केळव्यापर्यंत आणि भाव्या मॅडम आमच्या बसलेला आहे पुढे. भावेश, जश आणि भाऊजी गाडी चालवताना आणि आता आम्ही वडाला बाय बाय करून चाललो आहोत. आमचा प्लॅन होता की नाही विरारवरून केळव्यापर्यंत जेट्टीने जायचं आणि त्याच्यानंतर मग लोकल पकडून मग बोईसरला जायचा, पण जेट्टीच्या फेऱ्या लेट होत्या त्यामुळे ना आम्ही ट्रेनने जायला निघालो. जेट्टीच्या फेऱ्या लेट होत्या त्यामुळे मी प्रेफर केलं ट्रेनने यायचं आणि ट्रेन पण सुद्धा मस्त आहे. आज भाव्याला ना काय झालं होतं काय माहित नाही. विरारपासून जी भाव्या डॅडाकडे गेली होती ती अजिबात कुणाकडे जायला तयार नव्हती आणि डॅडाला तिने खूप त्रास दिला. आज आहे ना आमची गाडी होती सायडिंगला 1 नंबरला आणि बोईसरकरांनाच माहित आहे जेव्हा गाडी सायडिंगला लागते तेव्हा काय मजा येते ती. एवढे जिने आणि त्या लिफ्टच्या लाईन मध्ये लहाण्यापेक्षा 1 नंबरला जेव्हा गाडी लागते ना तेव्हा वेगळंच एक आनंद असतो. आज मस्त 1 नंबरला लागली आहे आणि गाडी सुद्धा मस्त आलेली आहे. आता पटापट घरी पोहोचायचं आपल्याला, कारण की आपला शॉप ओपन करायचा आहे. हा फॅन आहे ना आम्ही आणला आहे, भाव्याचा मामाचा फॅन आहे तो आता आम्ही भाव्यासाठी आणला आहे. आपल्याकडे ना लाख मोलाच्या सोन्याची चांदीची वस्तू वगैरे असते आणि सोनं जरी असेल ना घरामध्ये तरी आपल्या बहीण भावंडांची वस्तू उचलून आणण्यामध्ये जी मजा असते ना ती कशातच नाही. तर हा मस्त आम्ही फॅन आणलेला आहे भाव्यासाठी.
मम्मीकडे हा माझा फोन होता. पप्पांना वापरायला 2 दिवस पाहिजे होता. तर पप्पांनी नेलेला. तर बरेच दिवस तो विरारला राहिला होता. तर तो घेऊन आली आणि हाच फोन आहे ज्याच्याने मी माझी ब्लॉगिंगची सुरुवात केली होती. हा कोणता सीरीज आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. विरारवरून घरी आलो, त्यानंतर आपलं वडापावचं शॉप वगैरे ओपन केलं, छान रन केलं आणि ते बंद झाल्यानंतर गावात एक काम होतं ते सुद्धा करून आले आणि आता जेवले वगैरे. भांडी बिंडी सुद्धा धुवून ठेवली आहेत, कारण की भांडी घासायला एक ताई येते. सो तिच्यासाठी ते भांडी वगैरे सगळे क्लीन करून ठेवली आहेत आणि आता आहे झोपायची वेळ. भाव्या सहसा 12 शिवाय झोपत नाही, पण ट्रॅव्हलिंग करून ती पण 2 दिवस ट्रॅव्हलिंग करून ती सुद्धा थकली आहे, तर ती सुद्धा कधीच झोपून गेली आहे. सो असा होता आजचा ब्लॉग. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब प्लस फॉलो करायला सुद्धा विसरू नका. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.